नमस्कार मित्रांनो, मी अक्षय भोसले. आज आपण आलो आहोत मलठण या गावी ओम साई एंटरप्राइजेस या बिझनेसला भेट देण्यासाठी. आज आपल्या सोबत आहेत या बिझनेसचे ओनर आरती मॅडम. नमस्कार. तर सर्वप्रथम आरती मॅडम, मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की कोणता पण बिझनेस सुरुवात करायचा असेल तर आपल्याला कोणत्या आयडियाची गरज असते. तर तुमच्या माइंडमध्ये अशी काय आयडिया आली की आपण चेन लिंक आपण या बिझनेसला थोडक्यात बोलू की चेन लिंक या बिझनेसमध्ये एंटर हो. सुरुवातीला गावात फॅब्रिकेशनचं एक छोटंसं शॉप होतं आपलं. तर बाहेर शेडची कामं वगैरे किंवा आर्मीची गोठ्याची कामं वगैरे करावं लागायची, त्यासाठी जाळी लागायची. ओके आणि बाहेरून जाळी आणायची म्हटल्यानंतर कॉस्ट पण जास्त जात होती आणि क्वालिटी पण व्यवस्थित नव्हती. ओके मग आम्ही असं विचार केला की आपणच चालू केलं तर काय वाईट आहे. बरोबर आहे. तेव्हा तर आम्हाला ती आयडिया भेटली आणि तिथून पुढे आम्ही 2018 मध्ये हा बिझनेस स्टार्ट केला. 2018 मध्ये तो जवळपास आपल्याला 6-7 वर्ष 7 झालेली वर्ष आहे. पूर्ण झालेत. तर सुरुवातीला तुम्ही एक स्मॉल स्केल मध्ये सुरुवात केली हो, असेल. सुरुवातीला आम्ही ऑटोकट मशीन पासून सुरुवात केली होती. ओके. तर आता ज्या आपल्याकडे मशीन आहेत मग त्या ऑटोमॅटिक आहेत की हो, कशा आहेत? ऑटोमॅटिक आहे, फुल ऑटोमॅटिक आहे. आणि सुरुवातीला ऑटोकट मशीन होती, त्यानंतर हाफ मशीन घेतल्या आणि नंतर मग फुल ऑटोमॅटिक घेतल्या. तर ह्या मशीन म्हणजे कोणाकडून घेतल्या त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगू शकता की एखाद्या आपला कस्टमर असेल, जे आपले व्ह्युअर असतील, एखाद्याला मशीन हवी असेल तर तुम्ही सांगू शकता की कोणाकडून? तसे मशीन मार्केटमध्ये भरपूर आहेत, पण ओके. आमच्याकडे आळेफाट्याचे प्रकाश विटेकर यांच्या मशीन आहेत. ओके. तर त्याचा रिस्पॉन्स कसा आहे मशीनचा? नाही, मशीन एकदम बेस्ट आहेत. ओके, चालेल. तर आता ज्यावेळेस आपण मशीन बद्दल बोलतोय तर त्याच्याबद्दलच थोडक्यात जाणू आता की प्रोडक्शन रेट किती आहे या मशीन मध्ये? तसं प्रोडक्शन कॉस्ट तशी जास्तीत जास्त 1-2 रुपये शिल्लक राहतात आम्हाला. एवढं काय मार्जिन नाहीये त्या धंद्यामध्ये. आता विचारू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे कोणत्या कोणत्या टाईपच्या जाळ्या बनतात? आपल्याकडे कांद्याच्या आरणीसाठी 1.5 इंची गाळा असतो, हा इथे ठेवलेला आहे. हा ओके. पुन्हा पोल्ट्रीसाठी 1 इंची गाळा, हा पाठीमागे तो 1 पोल्ट्री इंची गाळा. हो, साठीचा. ओके 14 गेज आणि 16 गेज जशी कस्टमरची डिमांड असेल ओके त्यामध्ये आपण ते त्यांना देतो. साध्यामधून पण देतो आणि टाटा मधून पण देतो. ओके पुन्हा गोठ्यासाठी 2 इंची गाळा चालतो. ओके आणि शेततळे वगैरे किंवा एखादं शेतीला कंपाऊंड असेल खूप मोठं तर ओके. त्यासाठी 3 इंची गाळा वापरला जातो. आणि एखाद्याने ऑर्डर केली, आता डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर तुम्ही करता का प्रोव्हाइड? हो. एखादा आता कस्टमर लांब आहे, आपला व्हिडिओ बघतोय, ठीक आहे, त्याला वाटलं की बाबा तुमच्याकडे स्वस्त जाळी भेटते, त्यांनी ऑर्डर केली, तर प्रोव्हाइड करता का तुम्ही इथून डायरेक्ट? हो, करतो ना. कस्टमरने फोनवरती जरी ऑर्डर दिली, ऑनलाईन ॲडव्हान्स वगैरे पाठवला ना, ओके ॲडव्हान्स पाठवला की ऑर्डर कन्फर्म होते आणि काम चालू करतो. त्यांना जेवढ्या दिवसात पाहिजे, त्यांची जशी डिमांड असेल तशी आपण त्यांना जाळी बनवून तयार ओके. करून देतो. तर मित्रांनो, कोणाला अशी हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट मॅडमला ऑर्डर पण देऊ शकता ऑनलाईन. नंबर खाली आम्ही मेन्शन करतो. तर आता मॅडम, मला जाणून घेण्याची इच्छा आहे की आता मटेरियल आपण केलंय, ठीक आहे, चेन लिंक थ्रू आपल्याला प्रोडक्शन भेटलंय, मग ह्याच्याबद्दल तुम्ही कस्टमर पर्यंत कसं पोहोचवता हा माल? एखाद्याने नवीन हा बिझनेस टाकला तर कस्टमर कसे शोधले पाहिजे, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. सुरुवातीला आमची सगळ्यात मोठी जाहिरात ही कोरोना काळात झाली. ओके कोरोनामध्ये लॉकडाऊन वगैरे असताना सुद्धा आम्ही कस्टमरला संगमनेर, पुन्हा तिकडे राहता वगैरे या साईडला आम्ही ओके. जाळ्या कस्टमरला ओके इथून बनवून दिल्या, त्यांनी त्यांच्या पद्धतीने नेल्या. पण कोरोनामध्ये ही सगळ्यात मोठी जाहिरात झाली आमची. ओके. म्हणजे कोरोनामध्ये जाहिरात, म्हणजे तुम्ही कोरोना असताना पण तुम्ही तुमचं काम थोडक्यात हो, चालू चालूच ठेवलेलं. होतं. ओके, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला बिझनेस हा सुरू करायचा म्हटलं तर एकदम मिनिमम कॉस्ट किती असली पाहिजे, की थोडक्यात एका मशीन पासून पण सुरुवात करू शकतो ना? हो, करू शकतो ना. ओके. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा की एकदम मिनिमम कॉस्ट किती असेल एका मशीनची, एखाद्याला सुरुवात करायची असेल? सुरुवात जर करायची म्हटली तर आपण हाफ मशीन घेतली तर 4 लाखापर्यंत हाफ मशीन भेटते. ओके. तिथून आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे 4 लाखामध्ये तुम्ही आता जे प्रोडक्शन करताय ते होऊ शकते एका मशीन हो, मध्ये? हो, एका मशीन मध्ये होऊ शकतो. त्याचा फक्त थोडक्यात आपल्याला प्रोडक्शन रेट म्हणजे एवढा होणार नाही, कमी रेट हो, मध्ये. प्रोडक्शन जास्त निघणार हा, नाही, पण बरोबर. सुरुवात जर करायची म्हटलं हम्म. तर हाफ मशीन पासून आपण करू शकतो. आता मॅडम, मला जाणून घेऊ इच्छितो की मॅनेजमेंट कसं करता, म्हणजे या बिझनेसचं मॅनेजमेंट, लेबर ठेवलेत तुम्ही का कसं, याच्याबद्दल थोडक्यात सांगा. नाही, सुरुवातीला तर आमच्याकडे लेबर नव्हते. सुरुवातीला आमच्याकडे एकच मशीन होती, ओके त्यामुळे मी एकटीच हँडल करत होते. पण जशा मग मशीन वाढवल्या आणि आपलं प्रोडक्शन वाढत वाढत गेलं, गेलं. कस्टमरची डिमांड वाढत गेली, बरोबर. तशा मग मशीनही वाढवल्या आणि ऑपरेटर पण ठेवलेत आपण. ओके. तर मॅडम, आता तुम्ही स्वतः ऑपरेट करताय मशीन, ठीक आहे. हो. तर एखाद्याने नवीन कोणी बिझनेस हा सुरू केला
तर त्याला ट्रेनिंगची गरज असणार मशीन ऑपरेट करणं म्हणजे. तर हो, तुम्ही असतेच कुठून ना. ट्रेनिंग घेतलेली असत त्याच्याबद्दल नाही, थोडं? ज्यांच्याकडून आपण मशीन घेतल्या ना त्यांच्याकडे ते सेमिनार असतं ट्रेनिंगचं एक ओके. 5-6 दिवसांसाठी. ते ओके. अटेंड केलं होतं तिथे म्हणजे जाऊन. तुम्ही कोणाकडून मशीन घेतलेलं आहे? ते आळे फाट्याला प्रकाश विटेकर ओके. यांच्याकडून मशीन घेतल्या. तर त्यांचं ट्रेनिंग असतं ते 4-5 दिवसांसाठीचं. ओके. तर मॅडम आपल्याकडे 1, 2, 3 मशीन आहे, ठीक हो. आहे. तर ह्याच्यामध्ये फरक काय आहे? 3 मशीन मध्ये का सगळ्या सेमच आहेत? नाही, त्या 2 सेम आहेत तिकडच्या. त्या ओके. सिंगल वायर मशीन आहे आणि ही डबल वायरची मशीन डबल आहे. सिंगल वायर आणि डबल वायर मध्ये काय फरक? ही डबल वायर आहे म्हणजे इथे एका वेळेस 2 कड्या चालतात आणि ओके. तिथं सिंगलच चालते. सिंगलच तिथे बंडल जर अर्ध्या तासात होत असेल तर इथं बंडल हा 15 मिनिटात होतो. 15 मिनिटात. मग ह्याची कॉस्टिंग पण जास्त हो, असेल ना? कॉस्टिंग पण जास्त आहे. ओके. ती एक 8-9 लाखाच्या आसपास मशीन आहे. ह्या मशीनची किंमत जीएसटी वगैरे पकडून 11-12 लाखाच्या 11-12 आसपास लाख. जाते. तर मी म्हणजे मग एखाद्याला जर खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस करायचा असेल तर डबल वायर हा बेस्ट ऑप्शन बेस्ट आहे. ऑप्शन आहे. हो. ओके. तर आपण पाहिलं असेल की एखाद्याला म्हणजे जास्त लार्ज स्केल मध्ये बघायचा असेल, बिझनेस बनवायचा असेल, तर तुम्हाला डबल वायरची मशीन बेस्ट आहे, सुटेबल आहे. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट मी मगाशी पाहिले तुमच्याकडे रिमोट आहे. मग ते रिमोट रिमोट कंट्रोल आहे ना. हे मशीन रिमोट कंट्रोल आहे. हो, मशीन रिमोट कंट्रोल म्हणजे किती डिस्टन्स पासून आपण ऑन ऑफ करू शकतो या हो, मशीन? म्हणजे एक 50 ते 60 मीटर पर्यंत हा रिमोट चालू शकतो. ओके. तर मी एका वेळेस 2 ते 3 मशीन ऑपरेट करते म्हटल्यानंतर माझ्याकडे 2-3 रिमोट सोबतच असतात. ओके. सपोज मी तिकडे असले, हम्म. इथे जर काही प्रॉब्लेम झाला तर मी रिमोट कंट्रोलनी मशीन जागेवरती थांबवू शकते. तर मित्रांनो आपण पाहिलं असेल की केवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मॅडम इथे थांबून त्या साईडची पण मशीन बंद करू शकतात, एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली. ठीक आहे, चालेल मॅडम, धन्यवाद. आपण चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स दिलात.